विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती या आणि फिल्डिंग लावून घ्या संदीपदा प्रतिष्ठान आणि बॅटर होत्या लगेचच दीपकदा प्रतिष्ठान संघाचे ज्याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. प्लीज कम फास्ट. 1:30 वाजलेत, बरोबर 1:30 वाजलेले आहेत. चला मी सचिनजी माली यांना विनंती करतोय की आपला शुभ असते आपण हे पारितोषिक वितरित करा. आकर्षक ट्रॉफी आणि शीतपेय जबरदस्त अष्टपैलू कामगिरी योगेश भुईर यांची आपण पाहिली विथ द बॅट विथ द बॉल आणि त्यांना देऊया आपण पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वेल डन बॉईज. आणि चला आता मात्र आपण पुढील सामन्याला सुरुवात करतोय. एका बाजूला पाहू शकला आपण दीपक दादा प्रतिष्ठान संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट संदीप दादा प्रतिष्ठान हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढत आहेत आणि सामन्याला सुरुवात करतो. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया थोडंसं परिवर्तन आणि ऐकूया समीर ठाकरे आणि हर्ष पाटील यांचा गोड आवाज. वेल डन योगेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला जाऊया मॅचच्या दिशेने. एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळतीये. कमालीचा सामना, दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आणि आता सामन्याला सुरुवात. नेक्स्ट बॉल. हा चेंडू चांगला आहे, चांगला चेंडू आहे, शरीरभेदी चेंडू. पंचांकडे इकडनं जर आपण पाहिलं तर अशाद्भुत नजरेनं जरूर पाहिलं, परंतु पंच चूक फेटलत आहेत. हा चेंडू आलाय डॉटने सुरुवात केली आहे. जबरदस्त गोलंदाज इकडनं. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात झाली आहे. P1चं षटक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सहा दोन टीमचे 12th मॅन. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा शरीरभेदी चेंडू. अपील स्ट्रॉंग केली जाते, परंतु पंचावर कोणत्याही पद्धतीचा दबाव नाहीये. पंच दर्शवत आहेत. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅकचा दुसरा डॉट चेंडू टाकलाय समीर सर. हो नक्की, जबरदस्त कामगिरी आणि सुरुवात चांगली त्या ठिकाणी संदेश भोईरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली आहे. बॅक टू बॅक डॉट बॉल्स येत आहेत. संतोष आणि सुधाकर जोडबोली आहे. मॅच तुम्ही पाहतात सध्या दीपक दादा प्रतिष्ठान आणि संदीप दादा या दोन संघांदरम्यानची लढत आणि ते सुरुवात आतापर्यंत आपण बघतोय की संदेशच्या माध्यमातून संदीप दादा या टीम करिता चांगली राहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये संदेशनं केली आहे. बॅक टू बॅकचे दोन चेंडू निर्धाव आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील चांगला आहे, चांगला चेंडू आहे. त्या ठिकाणी फलंदाज पुढे खेळण्याचा प्रयत्न जरूर करतायत, परंतु त्यामध्ये देखील अपयश आलंय. पंच तिसऱ्या पंचांना इकडनं रेफर करतायत. सॉफ्ट सिग्नल काय पंच? येस, पंचांचा सॉफ्ट सिग्नल आहे. पंचांचा बोर्ड आकाशाकडे जरूर गेले, परंतु पंचांनी हे निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलंय. चला तिसरे पंच आपल्या विनंती आहे. तिसरे पंच आपल्या विनंती, आपण यायचं त्वरित. SOUT बॅटर आउट आहे. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमला रनआउटच्या स्वरूपामध्ये. फर्स्ट विकेट इज डाऊन. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय धावबाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झाले आणि अखेर एकही धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागलेली नाही आणि पहिला खेळाडू येते धावबाच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना संदीप दादा टीम करिता काय सुरुवात केली आहे संदेशनं. एक स्वप्नवत सुरुवात आपण हर्ष म्हणू शकतो. ड्रीम स्टार्ट फॉर द टीम संदीप दादा प्रतिष्ठान. येस, डेफिनेटली कमालीची गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील पहा. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इकडनं दर्शवत असताना समीर सर काय गोलंदाजी केली जाते. फलंदाजाला पूर्णपणे रीड करून गोलंदाजी केली जाते. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स हिअर. खरं तर पहिला सामना देखील जिंकला आणि त्याच्यामुळे तो एक कॉन्फिडन्स हाय होत असताना तेही आपल्याला पाहायला मिळालं या ओव्हरच्या माध्यमातून संदेशच्या वतीनं. नक्कीच कॉन्फिडन्स लेवल वाढलंय. हा चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न आडवा बॅटनं. त्या ठिकाणी चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसे संपर्क होत नाहीये. तत्पूर्वी दोन्ही बॅटर्सकडे संधी होती सिंगल धाव पूर्ण करण्याची. सिंगलच्या मदतीनं संघाची खाते उघड केली जाते. श्री गणेश होत असताना
ज्या पद्धतीने आपण सातत्यपूर्ण पाहिले लो स्कोरिंग मॅचेस ज्या रंगताना आपण पाहत आहे, पॉवर प्लेचं षटक आहे ते खूप महत्वपूर्ण राहिले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि बघा एक महत्वपूर्ण सूचना देखील देतोय. याच दरम्यान एक चांगला फटका वळवतोय ऑन साइडला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषेच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सीमा पार आणि शेवटच्या बॉल वरती आलाय दमदार चौकार. बघा आजच्या रात्रीमधील 8 सामने झाल्यानंतर उद्या सकाळी जी मॅनेजिंग टीम आहे ती तुम्हाला उद्याच्या मॅचेस विषयी तुमच्यापर्यंत माहिती देणार. त्याचा टाइम टेबल तो लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जाणार. ठीक सकाळी 9 वाजता तो लॉट्स तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि उद्या ठीक 5 वाजता या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. सर्व ऑफिशियल्स, पंच, कॅमेरामॅन, लाईव्ह टीम, कॉमेंटेटर, स्कोरर, ऑल द ऑफिशियल्स ठीक 5 वाजता उद्याचा शेड्यूल आपण सुरू करणार आहोत. थँक्यू. षटक क्रमांक पहिले संपुष्टात आले. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण एकंदरीत विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 5. शेवटच्या चेंडूवर आलेला चौकार संघाला आता पहिल्या षटकामध्ये चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय, सुस्थितीमध्ये घेऊन गेलाय एवढंच म्हणावं लागेल. हो, कारण दबाव वाढत होता आणि आता या डीपीएल मध्ये एक मात्र असा गोलंदाज ज्याच्या नावी मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळालं तो अर्थातच गोलंदाज श्रीनाथ बॉलिंग मार्कवर येतोय. पहिल्या मॅच मध्ये तो काम त्याने केलं होतं. 30 धावांचं संरक्षण करत असताना एक हिस्टॉरिकल विक्टरी त्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली होती आणि तो श्रीनाथ आता बॉलिंग मार्कवर येतोय. मामा बांजा, आयुष भोईर स्ट्रायकिंग एंडला आणि आता गोलंदाजी करण्यासाठी श्रीनाथ पाटील. एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु आता वेळेवरती देखील लक्ष असू द्या. वारंवार एकच सूचना दिली जाणार नाही. पहिला बॉल चीप केला, हवेत होता बराचसा काळ, परंतु फिल्डर भरपूर दूर वरून येतात बॉलवर आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुरुवातीला बॉल हातातून निसटला होता, परंतु तो चेंडू सरळ यष्टांवरती येऊनच पडला. म्हणजे नियतीला तेच मंजूर होतं की सुधाकरचं बाद होणं. धावबाच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय आणि दुसरा धक्का लागतोय दीपक दादा प्रतिष्ठानला. मैदानाच्या आतमध्ये जे 40+ बॅटर होते त्यांना आता तंबूचा असरा इकडनं गाठावा लागलाय. आयुष भोईर या टीमचे महत्वपूर्ण बॅटर आहेत, महत्वपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि सातत्यपूर्ण जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी बॅकफुटला होते, त्यानंतर या मॅच मध्ये संघ कर्णधार खूप साऱ्या अपेक्षा त्यांच्यावर सोपवत असताना दिसले आणि त्या अपेक्षा, ती जिम्मेदारी, ती जबाबदारी इकडनं आता आयुष भोईरला पार पाडावी लागेल आणि त्याकरिता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय. दुसऱ्या षटकामध्ये समोर जर पाहिलं तर तेवढंच कडवं आव्हान आहे. एका बाजूने आपण पाहतायत श्रीनाथ आहे तर दुसऱ्या बाजूने आयुष भोईर. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट इकडनं रंगताना दिसेल. ठाकरे सर. हो नक्कीच. आणि आता नवीन बॅटर रोहित आलाय. रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, परंतु आता श्रीनाथ. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. हे व्हेरिएशन्स श्रीनाथकडे असलेले हे स्लोवर वन असतील, त्याच्याकडे असलेले लेग कटर्स असतील, या चेंडूंनी फलंदाजांना मात्र संभ्रमात टाकलाय आणि फलंदाजांसमोर भरपूर साऱ्या अडचणी निर्माण केलेल्या आहेत. निर्धाव चेंडू येतोय आणि याचबरोबर धावसंख्या स्थिर आहे. धावांसाठी संघर्ष सुरू पाहायला मिळतोय तो दीपक दादा प्रतिष्ठान या टीमचा. आयुष या फलंदाजाकडून भरपूर साऱ्या अपेक्षा. पुन्हा कमी गतीने टाकला ऑन साइडला, खेचला बॉल. गॅप मात्र शोधता आलेला नाहीये. प्लेसमेंट जी हवी होती ती मिळत नाही आणि त्याच्यावरती मिळते ती फक्त सिंगल. लॉंग ऑनचा फिल्डर बॉल उचलणार, फेकणार. सिंगलच्या स्कोर मात्र पुढे जात असताना स्कोर कार्ड वरती 7 धावा. श्रीनाथच्या विरुद्ध फलंदाजी करणं किती अवघड झालंय पहा. पहिल्या मॅच मध्ये बेडन आणि या मॅच मध्ये देखील अफलातून सुरुवात. बॅटरला हवी तशी गतीच देत नाही. कधी लेग कटर तर कधी ऑफ कटर, कधी स्लोअर वन. त्यामध्ये फलंदाज कुठेतरी अडचणीमध्ये पडताना पाहायला मिळतोय आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण टिकून ठेवलंय गोलंदाज श्रीनाथ पाटीलनं. Yes, one of the successful player and also one of the successful captain in DPL. Flighted ball, flight and turn. अगदी पुढ्यात टाकला होता बॉल आणि तिथून बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय. बलून डिलिव्हरी पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. व्हेरिएशन्स, वर्सटाईल प्लेअर आहे, वर्सटिलिटी आपण बघतोय की गोलंदाजीमध्ये त्याच्या पाहायला मिळाली आहे. इज डेफिनेटली काय गुणवत्ता आहे, जबरदस्त गुणवत्ता ठासून ठासून भरली आहे गोलंदाजामध्ये. नेक्स्ट बॉल.
ऑन साइडला आता स्वीप करायचं होतं, आता दिशा थोडीशी खराब आहे आणि पंच सांगतायत इट इज अ बॅट बॉल. मिळेल एक अवांतर धाव आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड 8 वर. रेफर फिल्डिंग टीम ओके, फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू आहे. टीम एम्पायर फिल्डिंग टीमनं आता चॅलेंज केलंय निर्णयाला पंचांच्या. ऑन फील्ड पंचांनी वाईट घोषित केलं, परंतु आता इथून चेक करावं लागेल कारण एक एक जो रिव्ह्यू आहे त्यापैकी आता रिव्ह्यूचा वापर केला फिल्डिंग टीमनं. अगदी स्लो मोशन मध्ये तिथे बघितलं जाईल आणि चेक करतायत, पंच चेक करतायत की एक्झॅक्ट विकेटच्या वरनं आहे की थोडा बाहेरून आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. टीम अंपायर गोकुल पाटील सर, शकील कोटी सर. चला वाईट बॉल आलाय, स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन असं सांगितलं आणि रिव्ह्यू लॉस, रिव्ह्यू गमावलाय टीम संदीप दादा प्रतिष्ठान. पुन्हा पुन्हा कमी गतीने टाकलाय, आणखी एक चांगला बॉल, ब्युटिफुल बॉलिंग हिअर. विकेट मिळाली नाहीये परंतु श्रीनाथ पाटीलने कमाल केली आहे. फलंदाजांना मात्र अडचणीत टाकल्या, अडचणी वाढवल्यात. दीपक दादा प्रतिष्ठान या टीमच्या 8 धावा धावफलकावरती असताना 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत आणि दुसऱ्या ओव्हर मधील आता शेवटचा बॉल. ग्रेट ग्रेट बॉलिंग स्पेल, कारण अगदी इथून आपण बघितलं तर एकेका षटकाचा स्पीड मिळतो आणि त्याच्यातच क्रॉस लाईन खेळायचं होतं. पुन्हा कमी गतीने टाकला, गतीमध्ये बीट केला, आणखी एक निर्धाव, आणखी एक यशस्वी षटक. विकेट नाही मिळाली परंतु इकॉनॉमिकल ओव्हर, फक्त 3 धावा त्याने खर्च केल्यात आणि इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8-2. काय जबरदस्त गोलंदाजी श्रीनाथ पाटीलने या मॅच मध्ये देखील कमाल केली आहे. गेल्या मॅच मध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली, त्यानंतर या मॅच मध्ये देखील त्याचे लेग कटर पूर्णपणे बारी पडले, त्याचे स्लोअर वन बारी पडले, बॅटर्सवर पूर्णपणे दबाव निर्माण करण्याचं काम केले. समोर 2 महत्वपूर्ण टीमचे विध्वंसक बॅटर होते. एका बाजूने जर आपण पाहिलं तर फलंदाज रोहित होते आणि दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर आयुष भोईर होते आणि दोन्ही बॅटर्सना इकडनं पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम श्रीनाथ पाटीलने केलं या मॅच मध्ये. कमालीची गोलंदाजी, ग्रेट बॉलिंग बाय श्रीनाथ पाटील. षटक क्रमांक 2 संपुष्टात आलाय. 3ऱ्या षटकाकरिता गोलंदाजी मार्क करण्यास सज्ज होत असताना रोहित जाधव, एका बाजूने आपण रोहित भोईरला पाहतोय तर दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत आयुष भोईर. स्ट्रायकिंग एंडला आयुष आणि गोलंदाजी मार्क करणं रोहित जाधव. पहिला चेंडू, काय घडलंय स्पिंगर अप, मैदानाच्या आतमध्ये मोठा धक्का. आयुष भोईर इज अ पार्ट टू द डगआउट, बिग विकेट इज डाऊन. बिग लॉस हिअर. फार मोठा धक्का लागला आणि ते पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल अपील लाऊडली करण्यात आली आहे आणि मात्र त्या ठिकाणी आयुष भोईरच्या खेळ शांत होतोय. दीपक दादा प्रतिष्ठान नाव भरपूर अडचणीमध्ये, खूपच संकटामध्ये. सेलिब्रेशन पहा, गोलंदाज अगदी विकेट आली आणि त्यानंतर आयुष भोईर नावाचा अडसर दूर केलाय असंच म्हणावं लागेल, कारण स्टॉक ओव्हरच्या षटकामध्ये एक घातक बॅटर आहेत, एक विध्वंसक बॅटर आहेत आणि त्यांचं काम आता मैदानाच्या आतमध्ये तमाम केलंय गोलंदाजानं. रोहित जाधव ज्या गोलंदाजी करता ओळखले जात आहेत ती गोलंदाजी त्याने स्पष्ट केली आहे. सातत्याने वेगाने गोलंदाजी करण्याकरिता ओळखले जात आहेत आणि येस, बॅटची एज लागली आणि अखेरकार मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसत असताना फलंदाजाला तंबूच्या अस्त्राला पाठवलंय. नेक्स्ट मॅच आणखी 2 महान संघ
याच दरम्यान फोर्स केल्या समोरच्या दिशेने गोलंदाजच्या दिशेने बॉलला पाठवलं होतं आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगल. आता दबाव वाढलाय, सिंगल्स का होईना रन्स येणं गरजेचे आहेत, मध्ये एखादा चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे हर्ष. ज्या पद्धतीने डाव सुरू झालाय नक्कीच जिकडे मोठे फटके येणं गरजेचे आहेत. पूर्णपणे बॅटर्सना आता इकडनं थांबून ठेवलंय. दबाव पूर्णपणे आता बॅटिंग करणाऱ्या टीमवर डेव्हलप होत असताना पाहायला मिळतोय. एकंदरीत चांगली गोलंदाजी सातत्यपूर्ण टिकून ठेवली आहे रोहित जाधव. नेक्स्ट बॉल पहा, रफ्तार वेग प्रचंड होतं, भन्नाट वेगानं अगदी फलंदाजाला सांगत असताना पचकेरेना रोहित जाधवच्या विरुद्ध रोहित भोईर, परंतु इथे जाधव मात्र सुपरहिट ठरलाय, कारण ज्याप्रमाणे त्याला बाउन्स मिळाला. आणि बघा ज्या वेळेला हर्ष आपण बघतो ना की सुरुवातीचे 2 गोलंदाज ज्या वेळेला तुम्हाला चांगला स्टार्ट मिळून देतात त्यावेळेला येणाऱ्या गोलंदाजांवरचा दबाव कमी होतो आणि तेच दृश्य आहे. कॉन्फिडन्स लेवल वाढलंय. आडवा बॅटनं पूल करायचं होता. पहिल्यांदा रोहित भोईरच्या बॅटवर चेंडू आलाय. गेल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने जरूर केली होती, सिक्सर त्याच्या बॅटमध्ये आले होते, परंतु या मॅच मध्ये रोहित भोईर सारख्या एक विध्वंसक बॅटरला शांत ठेवण्याचं काम केलंय या मॅच मध्ये. आणि पंचांचा इशारा आलाय. एक धाव शॉटच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी फायटरनं धावून पूर्ण केली. त्या अनुषंगाने फक्त आणि फक्त सिंगल धाव प्राप्त होईल. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय, ते म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10च्या घरामध्ये. पूर्णपणे दयनीय अवस्था बॅटिंग करणाऱ्या टीमची. हा चेंडू काय घडलाय इकडनं, पुन्हा एकदा बाउन्स बॅक चांगल्या पद्धतीने केलाय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा, टिचून मारा केलाय. पंचांचा इशारा आलाय 1 फॉर द ओव्हर. काय बाउन्स मिळालाय, एक्स्ट्रा बाउन्स इथे मिळालाय. अगदी एक टेक ऑफ करणारा बॉल. प्रत्येकी गोलंदाजानं सुरुवातीला पहिल्या ओव्हर पासून संदेशनं जी सुरुवात केली, श्रीनाथ आणि तदनंतर आता रोहित. नेक्स्ट बॉल, हा चेंडू बॅटला पेटलाय आणि फेकलाय देखील. सीमा रेषा पार आलाय रोहितच्या बॅटमध्ये. अखेरकार हा पहिला चौकार, 4 धावा. क्लास झळकतोय फटक्या मागे आणि या चौकारानं टीमची टोटल आता पुढे जाताना. त्यात ऑफ कटर होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आणि या चौकारानं 3 षटकांचा खेळ देखील संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. दयनीय स्थिती आहे सध्या तरी दीपक दादा प्रतिष्ठान या टीमची, कारण 3 ओव्हर मध्ये 14 धावा ह्या पुरेशा नाहीयेत. आता पूर्णपणे अडचणीमध्ये सापडली बॅटिंग करणारी टीम, कारण ज्या अनुषंगाने कर्णधाराने उल्लेख केला की चेस करत असताना आमची टीम थोडीशी मागे पडली, परंतु आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. परंतु ज्या पद्धतीनं बॅटिंग व्हायला हवी होती त्या पद्धतीनं बॅटिंग होत नाहीये. संघाचे महत्वपूर्ण बॅटर त्यांच्याकडनं त्या पद्धतीचं योगदान प्राप्त होत नाहीये. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केलं तर टीमचा एक महत्वपूर्ण बॅटर अर्थात आयुष भोईर त्याने खूप जास्त निराश केलंय या 2 मॅचेस मध्ये. हो, कारण महत्वाचा खेळाडू आणि महत्वाच्या खेळाडूला महत्वपूर्ण खेळ साकारता आला नाही. पुष्पक शेंडे आलाय. खरं तर पहिल्याच मॅच मध्ये ज्या वेळेला 30 धावांचं संरक्षण केलं ना त्यावेळेला श्रीनाथच्या मेडन षटकाबरोबर या पुष्पक शेंडीची कामगिरी देखील तेवढीच भरीव पाहायला मिळाली होती आणि तिथूनच हा संघ आता एक मोठी भरारी घेताना दिसतोय. शेंडीचा पहिलाच बॉल समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन ला फिल्डर आहेत. एक धाव तरी ते सहजच मिळेल आणि दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय. बघता 2 रन्स त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे गेली 16 वरती. या गतीने धावा बनवल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 20 तुम्हाला बघायला मिळतो आणि 20 धावा फार कमी टोटल वाटते हर्ष. हो नक्कीच, कारण ज्या पद्धतीनं धावा या ठिकाणी बनतायत, लो स्कोरिंग मॅच जरूर पाहायला मिळते, परंतु हा स्कोर खूप जास्त कमी जरूर पाहायला मिळतोय. इकडनं मोठे फटके येणं गरजेचं आहे. बाउन्स देण्याचा प्रयत्न आणि इथे स्क्वेअर लेग अंपायरने लगेच सांगितलं की वाईड आहे. वन बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा करण्यात आलाय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाणार आहे. ते धावफलकावरती 17 धावा, 17 रन्स. कुठेतरी पुष्पक शेंडे देखील लेन चांगली टाकतोय, परंतु इथे एक्स्ट्रा बाउन्स मिळाला आणि आता त्याचा बाउन्स संपलाय. त्याच्यामुळे बॅटर आता कदाचित रेडी असेल फुल लेन साठी. सर्व गोष्टी महत्वाच्या ठरतात. बॉलरला रीड करणं, त्याचबरोबर बॅटरला रीड करणं, सिच्युएशन काय बोलते त्यानुसार खेळ, तुम्हाला सिच्युएशन डिमांडेड खेळ करता आला पाहिजे. क्रिकेटचा खेळ कॅल्क्युलेटिव्ह खेळणं गरजेचं असतं, कारण जसा तुम्ही मैदानात खेळताना तोच तेवढा खेळ तुमच्या डोक्यामध्ये सुरू असणं गरजेचं आहे. सिंगल तिथे मिळाली आहे, स्ट्राईक रोटेट करतात आणि एका धाव्याने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 18 धावा. बॉलच्या मॅरेटवर बॅटिंग केली जात नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिशेने चेंडू येतो त्या दिशेने फटके एक्झिक्यूट केले जात नाहीत. सातत्याने जर आपण पाहिलं तर आडव्या बॅटने स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इकडनं बॅटर करताना दिसलेत. वेगवान बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर स्कीट झाल्या आणि इथे काय घडलंय
कीपर कडनं झाली आहे चूक आणि त्याचा आता भ्रूदंड भोगावा लागेल, कारण सिंगल त्या ठिकाणी बहाल केली आहे. जिथे धावच नव्हते टप्पा पडल्यानंतर थोडस खाली राहणारा बॉल स्किट होऊन आतमध्ये ऑफ कटर पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर यष्टाना निशाणा साधला. बॅटर जागेवरती असताना आणि त्याच्यामुळे ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा धाव तिथे मिळाली आणि एका धाव्याने स्कोर पुढे जाताना 19 रन्स. शेंडे तयार. शेंडे पुन्हा ऑफ कटर, परंतु यावेळेला वाईड आहे. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल. एक्स्ट्रा धाव्याने आता स्कोर पुढे जाणार आहे. धाव फलकावरती 20 धावा. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत डावामधील आणि आता देवांश 11 वर्सेस शिवांश 11 दोन्ही कॅप्टन टॉस साठी रेडी राहा. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपल्या विनंती, आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं. आपण पाहताय DPL सीझन 4 दामणगाव प्रीमियर लीग. पुष्पक पुन्हा एकदा. ओ यावेळेला बाउन्स चांगला मिळाला. अगदी इथे देखील टप्पा पडल्यानंतर शरीरावर येणारा बॉल होता. विकेट टू विकेट लाईन टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यावरती मिळते ती सिंगल. मिड विकेटला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्डावरती 21 धावा. असं वाटतं की लो स्कोरिंग सामना बघायला मिळतो की काय, कारण जो लो स्कोर आपण बघितला होता पहिल्या दुसऱ्याच मॅच मध्ये ह्याच संदीप दादा प्रतिष्ठान फक्त 29 धावा बनवल्या होत्या, परंतु त्या संघाच्या गोलंदाजीने त्यांना जिंकून दिलं आणि इथे पुन्हा 30 धार गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. आणि आता पुन्हा थोडस खाली राहणारा बॉल, विकेटचा चांगलाच फायदा घेत असताना पुष्पक शेंडे आणखी एक निर्धाव आलाय. या विकेटवर डबल बाउन्स आहे, कारण ह्याच पुष्पकला 1 बाउन्स मध्ये ओव्हर देखील मिळाला आणि तोच पुष्पक गोलंदाजी करत असताना त्याचे 3 चेंडू थोडेसे खाली राहिले, म्हणजे विकेटनं देखील साथ दिली आहे. थोडस डबल बाउन्स पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला पुलचा फटका खेचला ऑन साइडला. 1 धाव तिथे मिळेल असं वाटतंय, कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि या एका धाव्याने टीमची टोटल आता पुढे जाणार आहे. धावफलकावरती 22 धाव आणि आता 23 धावांचं एक माफक लक्ष असेल सामना जिंकण्याकरिता. तर आजच्या रात्रीतील शेवटची लढत आणि ती लढत होणार आहे देवांश 11 विरुद्ध शिवांश 11 या दोन संघांदरम्यान. लो स्कोरिंग मॅच इकडनं जरूर पाहायला मिळतीये. चला टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दोन टीमचे कर्णधार आपल्या विनंती, आपण पाहताय टॉस बॉक्स कैलासवासी गुलाबताई भोईर यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आपण पाहतायत. दामणगाव प्रीमियर लीग सीझन 4 2026 चा महासंग्राम. अगदी मे महिन्यामध्ये सीझनच्या एंडिंगला ही स्पर्धा सकाळच्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर एकंदरीत कडाक्याचं ऊन आणि त्यानंतर रात्रीच्या सत्रामध्ये दामणगाव प्रीमियर लीगचे धमाकेदार आयोजन नियोजन आपण पाहताय. आपल्यामध्ये उपस्थित सचिनजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित, साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेतोय या मॅचची. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असणार आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आपण पाहतायत. टीम देवांश 11 संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. नाण्याच्या एका बाजूने आपण पाहतायत दामणगाव प्रीमियर लीग आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत DPL. नाणेफेकीचा कॉल केला जातोय, कोणत्या संघाचा कर्णधार करेल? देवांश 11 संघाचा कर्णधार कॉल करतोय. DPL असं कॉल दिले आणि या ठिकाणी आपण पाहतायत दामणगाव प्रीमियर लीग या ठिकाणी आलंय. मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय. नाणेफेकीचा कॉल जो आहे तो आपण पाहतायत. या ठिकाणी शिवांश 11 टीमच्या कर्णधारांनी जिंकलाय. जास्त वेळ खर्च करणार नाहीये, फक्त आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर टीम देवांश 11 आपल्याला देखील खूप साऱ्या विजयाच्या शुभेच्छा. जाऊया समालोचक कक्षामध्ये, आपल्या समवेत जुडले जातील माझे साथी समालोचक. एक दमदार दर्शेदार आवाज अर्थातच समीरजी ठाकरे सर. धन्यवाद हर्ष. या ठिकाणी शुभेच्छा येतात. अहमदगाव प्रीमियर लीग या स्पर्धेकरिता वडपेचे नामवंत उद्योगपती अक्षय शेठ तारे आणि प्रणीत शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेला धामणगाव प्रीमियर लीगला शुभेच्छा येतात. त्यांचं देखील करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटर्स पाठवा. बॉल
3 रन्स विन. 24 बॉल मध्ये 23 धावांचं लक्ष्य असणार आहे. तेवढं मोठं लक्ष्य नाहीये, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. याच टीमनं या अगोदर 30 धावांचं संरक्षण देखील केलेलं आहे. मला वाटतं की यस, आता ती टीम बॅटिंग करण्यासाठी येईल. म्हणजे त्यांनी जर 30 धावा वाचवले तर आपण 24 धावा का वाचवू शकत नाही. स्वप्नील आणि मच्छिंद्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. आपण पाहतोय दीपक दादा प्रतिष्ठान आणि संदीप दादा प्रतिष्ठान या दोन संघांदरम्यान लढत. चला, यानंतर शेवटची लढत होणार आहे. त्याचा देखील टॉस संपन्न झाला, परंतु उद्याचा शेड्यूल कोणत्या प्रकारे असेल याची माहिती तुम्हाला उद्या ठीक 9 ते 10 वाजता तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपला येईल. आयोजन कमिटी ती तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. आतापर्यंत जय अंबे टीमनं 2 मॅचेस जिंकलेल्या आहेत. त्या टीमचं चांगलं प्रदर्शन या स्पर्धेत आपल्याला बघायला मिळालं. आणि प्लेऑफ्स पद्धतीने ज्या पद्धतीने आयपीएल मध्ये प्लेऑफ्स होतो त्या पद्धतीने नॉकआउटच्या मॅचेस होणार आहेत. लक्षात ठेवा, 2 ग्रुप मधून 2-2 टीम क्वालिफाईड होतील आणि त्याच्यानंतर ज्या 2 ग्रुप मध्ये 2 टॉप टीम करतील पहिल्या क्रमांकावर, त्यामध्ये फर्स्ट क्वालिफायर होणार आहे. ओ, पहिला बॉल आणि थेट यशांचा वेध. पहिल्याच बॉलवर त्रिफला उद्ध्वस्त केलाय फलंदाज बाद. इकडनं ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, एष्ट्या उघड्या सोडल्या, फुलटॉस चेंडू आणि समाचार उचलण्याची संधी जरूर होती, परंतु पहा गोलंदाजाची रिॲक्शन पहा. विकेट घेतल्यानंतर त्या ठिकाणी सेलिब्रेशन करत असताना थेट एष्ट्यांवर जाऊन चेंडू अदललाय आणि फर्निचर डिस्ट्रॅक्ट केलं गेलंय. आपण पाहताय मान्यवर कक्षामध्ये यशजी भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी. अक्षय शेट्टारे आणि प्रणित शेट पाटील वडपेवरून दामणगाव प्रीमियर लीग करिता शुभेच्छा येतात. त्यांचं देखील करूया या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि नवीन बॅटर आता संदेश आलाय. गोलंदाजी करत असताना या संदेशनं जबरदस्त कामगिरी केली, परंतु आता बॅटिंग करण्यासाठी आला. हरच तेवढं कठीण टार्गेट नाहीये, परंतु कठीण होऊ शकतं जर अशा विकेट्स घेतल्या तर. ओ, इथे देखील फुल टॉसच होता, परंतु धावाचा प्रयत्न केलाय. अपील जोरदार. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलाय. नॉट आउटचा नक्कीच इशारा येतोय स्क्वेअर लेग पंचांकडून, परंतु एक्स्ट्राच्या मदतीने धावफलकाला सुरुवात. धावा नागाच. धावा कशा येऊ, धावा येणं गरजेचं आहे. एकंदरीत टार्गेट तेवढं मोठं नाहीये, त्या अनुषंगाने बॅटिंग आता इकडनं चांगली करावी लागेल. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम जरूर करताना दिसेल या मॅच मध्ये. आपण पाहतायत DPL अर्थातच दामणगाव प्रीमियर लीगचा थरार आपण पाहतायत सध्याच्या घडीला रंगत असताना. पहिली रात्र आपण पाहतायत सुधाकर भोईर गोलंदाजी मार्क वर्ण पाहायला मिळत आहेत. तर मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी जरूर फोडली आहे, परंतु एका बाजूने आपण पाहताय संदेश आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतायत ते म्हणजेच मच्छिंद्र आहेत. हा चेंडू चांगला आहे जबरदस्त गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंप, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि बॅटरला बीट करत असताना थेट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. कमबॅक केले, कमबॅक करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं पहिले षटक पहिल्या इनिंग मध्ये हाताळलं होतं त्या पद्धतीनं या इनिंग मध्ये देखील पहिलं षटक पार पडत असताना दिसलंय. बॅटनं अजूनपर्यंत धाव आली नाहीये. अजून एक यॉर्कर. बॅक टू बॅक कमालीची गोलंदाजी. आता फलंदाज निराश आहेत, स्वतःवर निराश आहेत फलंदाज. कसोटी दिसते आता मला वाटतंय, कारण ज्या पद्धतीने वारंवार यॉर्कर्स येतात, डॉट बॉल येत आहेत आणि त्याच्यामुळे आपण नक्की बनवू शकतो की या मॅच मध्ये देखील आता टेस्ट चाचणी घेतली जाणार आहे ती संदीप दादा प्रतिष्ठानशी. सोपं कोणासाठीच नाहीये, खूप अवघड आहे. हा चेंडू बॅकवर्ड जात असताना कट केलाय आणि आता क्षेत्ररक्षक चुकी करतायत. बॉल थांबणार नाहीये. बॉल थेट चालला थर्ड मॅनच्या दिशेनं. सीमा रेषा पार आला या मॅच मधनं हा दमदार मॅच खुली करणारा चौकार. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली आणि
या परिस्थितीमध्ये फिल्डिंगला तुम्हाला इथून सुधारावं लागेल. ओ ठप्पा पडला, बॉल डायव्हर्ट झाला, बॉलच्या बरोबरीने नशीब सुद्धा डायव्हर्ट झालेत की काय, कारण संदेशच्या बॅटमधून आलाय संघर्षमय चौकार. बॅकफुटला जात असताना पंच केलं त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी आणि त्याचा आता मात्र खामियाजा भुगतावा लागलाय. हा चेंडू देखील फटका चांगला आहे, परंतु आता हवे ते क्षेत्ररक्षक उपस्थित आणि चुकी पुन्हा एकदा घडलीये आणि हा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅकच्या दुसऱ्या बॉलवर हा दुसरा चौकार. काय काय प्रदर्शन राहिलंय, बॅक टू बॅक या ठिकाणी चौकार पाहायला मिळाले नाही. इथून आता अगदी बघितलं तर धावसंख्या देखील वेगाने पुढे गेलेल्या आहे. शिवांश 11 आता आली आहे, रेडी होऊन आलेली आहे. नेक्स्ट बॉल हा चेंडू पुढे टाकलाय पाहिले सातत्याने बॅटर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्या माइंड सेटला ओळखले आणि त्यानंतर पुढे ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू शरीराच्या दिशेने येणारा हा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9-1-9 अशी स्थिती. टार्गेट जे ते आपण पाहतायत 23 धावांचं टार्गेट समोर सेट केलंय आणि आता 18 बॉल मध्ये 14 करायचे आहेत, परंतु संदेश भोईरकरिता हा सामना न विसरण्यासारखा आहे. गोलंदाजी करत असताना देखील त्याची पॉवर आपल्याला बघायला मिळाली आणि बॅटिंग करत असताना देखील 8 धावा त्यानं बनवल्यात, परंतु आता रिटायर्ड हर्टच्या स्वरूपामध्ये तो माघारी जातोय. कारण रेग्युलर फॉर्मॅट मधून आता खेळाडूला येण्याची संधी आहे. पहिलं षटक संपलं आणि संदेश माघारी जातोय. खरं तर त्याच्यासाठी टाळ्या देखील वाजतायत. अठरा बॉल आणि आता 14 धावांची गरज आहे. एकतर्फी हा सामना दिसतोय. भावेश भोईर सामना जसा पराभूत झालाय थोडासा जास्त डिप्रेशन मध्ये जाताना दिसतोय. उदय आलाय. हो यावेळेला वेगवान बॉल कीपर कडनं झाली आहे चुकी आणि इथे काय घडलंय, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. मच्छिंद्र बॅक टू द डगआउट. हा दुसरा धक्का. आपण पाहताय उदय भोईर याच्याकरिता इकडनं पारितोषिक आलं. हॅट्रिक करिता 5,000 रुपयाचं पारितोषिक श्यामजी भोईर त्याचे पिताश्री यांच्याकडनं आणि त्यानंतर आपण पाहतायत विश्वराज हिमाली यांच्याकडनं देखील 5,000 रुपयाचं एकंदरीत 10,000चं कॅश प्राइज दिलं जाईल जर तो विकेट हॅट्रिक पूर्ण करतो या मॅच मध्ये तर. परंतु या ठिकाणी झाली आहे मिस फिल्डिंग आणि त्याच्यावरती आल्या 2 रन्स. 2 धावांनी टीमची टोटल आता पुढे जाताना स्कोर कार्ड थोडस आता धुसर वातावरण, हेझी क्लायमेट. हो यावेळेला थोडस बॅकफुटला आलेत. चांगला पंच पाहायला मिळतोय. टक असा आवाज आला. एक धाव इथे मिळते आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. श्रीनाथ अगदी चेंडूच्या मेरिटवर खेळत असताना जबाबदारीनं खेळतोय. सिच्युएशन डिमांडेड बॅटिंग करतोय आणि या सिंगलच्या साहाय्यानं स्कोर आता पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 12 धावा तुम्हाला बघायला मिळतात. आता इथून फक्त आणि फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. एकतर्फा प्रेम आणि एकतर्फा हार या आयुष्यामध्ये कुणालाही मंजूर नसते आणि इकडनं जर आपण पाहिलं तर एकतर्फा पराभवाच्या दिशेने वाटचाल करताना दिसली फिल्डिंग करणारी टीम. कारण विकेट या खोऱ्याने येणं गरजेचं आहे. जर विकेट सातत्याने येत राहिल्या, डॉट बॉल येत राहिले तरच या मॅच मध्ये रंगतदारपणा वाढू शकतं, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. समीर सर हो नक्कीच विकेट शिवाय पर्याय नाहीये. कारण इथून आता धावा वाचवायच्या असतील तर गुच्छानं विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील. तो प्रयत्न उदय भोईरला करावा लागेल. ओ आखूट टप्प्याचा बॉल आणि आता यावेळेला हुक केलाय आणि बॉलला थेट पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जबरदस्त स्ट्रोक चपराक. पहा शेवटच्या मोमेंटला पुल करत असताना येस बॅटची वरची कडा देखील लागली आणि चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. एका टप्प्यानं 4 धावा प्राप्त करत असताना या चौकाराच्या मदतीनं
धावफलक पुढे जाऊन पोहोचले, धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 16च्या घरामध्ये 16 धावा धावफलकावर. एकतर्फी खेळ आपल्याला बघायला मिळतोय. विजयाकडे अग्रेसर होत असताना टीम संदीप दादा प्रतिष्ठान. तो पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, हवेत आहे बॉल, फिल्डर येत आहेत, पुन्हा मिस फिल्डिंग आणि आणखी एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचा दुसरा चौकार. फक्त 3 धावांची गरज आहे. हो, आणि आता इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला आणि 1 धाव मात्र इथे मिळेल. सहज आणि सोपा विजय आता यावेळेला दिसतोय, परंतु एका धावेने स्कोर आता जाऊन पोहोचले आहे 21 आकड्यावरती आणि तो उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 धावांची गरज. आता इकडनं येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि फक्त 2 धावांची गरज. आयुष भोईरनं बॅटिंग मध्ये निराश केलं, बॉलिंग मध्ये निराश केलं गेल्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील बॅटिंग हवी तशी झाली नाहीये. नेक्स्ट बॉल फुलटॉस साइड बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण झाली आहे. एकेरी धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. फक्त 1 सिंगल रन. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आपण पाहतायत शिवान स्पोर्ट्स आपण बॅटिंग करता रेडी राहायचे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत देवांश 11 आपण क्षेत्ररक्षण करण्याकरता सज्ज राहायचे. फक्त 1 धावेची गरज आणि बॉलला आता फेकून दिलाय थेट सीमारेषेच्या बाहेर. ऑन साइडला श्रीनाथच्या बॅटमधनं हा शंखनाद करणारा षटकार आणि दुसरा विजय मिळवणारा दुसरा संघ ठरलाय. जय आंबे नंतर बॅक टू बॅक 2 विक्टरी ज्या टीमच्या नावी तुम्हाला पाहायला मिळाल्यात ते संदीप दादा प्रतिष्ठान. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम ओनर सचिन भोईर अँड ऑल टीम. अभिनंदन. आणि दीपक दादा प्रतिष्ठान आता या टीम करिता आव्हान या स्पर्धेमध्ये थोडंसं कळतर, कारण दोन्ही मॅचेस त्यांनी गमावलेल्या आहेत. अजूनही त्यांना मात्र विजयाचं खातं खोलता आलेलं नाहीये. लगेचच सामनावीर पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत आणि नो डाऊट नो एनी केसेस ऑल इज गोल्ड. मिस्टर संदेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. षटक क्रमांक पहिला हाताळलं, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फक्त 5 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 चौकार म्हणजेच अष्टपैलू खेळ साकारणारा संदेश भोईर ठरलाय या मॅचचा हिरो. चला देवांश आणि शिवांश दोन्ही टीम आपण आता लगेचच खेळण्याच्या दृष्टीने मैदानाकडे उतरायचं आहे. संदेश भोईर आपण थोडं फास्ट आहे. ज्यांना सामनावीर बघतो की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देत असताना विश्वनाथ माळी. वेल डन. ऍट द एज ऑफ 56 तरुणांना लाजवेल असा खेळ त्यांनी साकारलाय. धन्यवाद संदीप दादा प्रतिष्ठान, आपले अभिनंदन. संदेश भोईर आपले अभिनंदन. परंतु आता शेवटचा सामना आजच्या रात्रीमधील तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र DPL धामणगाव प्रीमियर लीग आणि आता कॉम्बॉक्स मध्ये योगी सरांच्या सोबतीनं मनोज कारवे सर. थँक्यू.